नमस्कार. तर आज आपण अवघ्या 5 मिनिटामध्ये हे 2 पदार्थ बनवून तयार करणार आहे. अजिबात वेळ लागत नाही. कितीही घाई गडबड असू दे, तुम्ही हे 5 मिनिटामध्ये बनवून तयार करू शकता. शाबू वडे आणि मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण झटपट बनवूयात शाबू वडे. आधी शाबू वड्याचं आपण पीठ हे मळून ठेवणार आहे आणि मग आपण खिचडी बनवणार आहे. तर इथे 1 वाटी शाबू घेतलेला आहे आणि 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे. बटाटा हा किसून घ्यायचा आहे, म्हणजे एकत्र शाबूमध्ये मिसळला जातो. त्यामुळे बटाटा इथं मी किसून घेतलेला आहे. शक्यतो करून बटाटा हा वडे करताना किसूनच घ्यायचा, म्हणजे एकत्र असा शाबूमध्ये मिसळला जातो. तर आता 1 वाटी साबुदाणा भिजवलेला होता, तर त्या वाटीनेच मी इथे 1 वाटी हा किस झालेला आहे, म्हणजे 1 मोठा बटाटा हा किसून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी वापरणार आहे ते म्हणजे अर्धा लिंबूचा रस. तुम्ही इथे 2 चमचे दहीसुद्धा वापरू शकता, पण इथे मी लिंबूचा रस वापरलेला आहे. मला लिंबूचा रस घातलेले वडे खूप आवडतात. त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे 1 चमचा हे जिरे. त्यानंतर टाकलेलं आहे चवीनुसार 1 चमचा हे मीठ टाकलेलं आहे. इथं मी सेंधव मीठ वापरलेलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. इथे वापरलेला आहे जाडसर असा भाजलेले शेंगदाण्यांचा कूट. याने चव खूप छान येते आणि शक्यतो करून भाजलेले शेंगदाणे असतात ते एकदम दरदरे वाटलेले असावे आणि ते घालायचे आहेत. मिरचीसुद्धा इथं मी जाडसर अशी खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेली आहे. त्याने अशी खातानासुद्धा वडे असे कुरकुरीत लागतात त्यातली मिरची, त्यामुळे मी ते जाडसर अशी मिरचीसुद्धा चेचून घेतलेली आहे. तर इथे पाणी वगैरे मी अजिबात वापरणार नाही. बिना पाण्यामध्येच हे आपण पीठ मळून घेणार आहे. याने काय होते, वडे एकदम असे छान असे कुरकुरीत होतात. त्यामुळे इथे मी पाणी वगैरे वापरणार नाही. शक्य असल्यास बटाट्यामध्ये जितकं आपले शाबू बसतील तितकेच आपल्याला आधी सर्वप्रथम इथे पीठ मळून घ्यायचं आहे. जर शक्य वाटल्यास तर थोडंसं आपण पाणी वापरू शकतो, पण इथे मला पाणी वगैरे बिलकुल लागलेलं नाही. तर बघू शकताय. तर इथे मी थोडंसं जे अद्रक असतं ते किसून घातलेलं आहे. याने आपल्या वड्याला आणखीन दुप्पट चव होते. त्यामुळे इथे मी थोडंसं अद्रक हे किसून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे कधी तर नक्की ट्राय करून बघा. तर आज होती चतुर्थी आणि चतुर्थीनिमित्त मी हे झटपट असे 2 पदार्थ बनवले होते. आता कोणाला डाएट वगैरे करतात त्यांनी वडे नको म्हटले, त्यामुळे आमच्यासाठी वडे बनवले होते आणि यांच्यासाठी साबुदाणा खिचडी बनवली होती. तर पीठ हे 15 मिनिटासाठी मी भिजत ठेवलं होतं. त्याने काय होतं, पीठ आपलं छान असं भिजलं जातं आणि वडे एकदम असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. तर इथे बघू शकता मिरची आपली अशी जाडसर छान दिसते आहे वड्यामध्ये. तर आपल्याला हवे असेल त्या साईजमध्ये आपण हे वडे करून घेणार आहे. तर वडे पहिल्यांदा गोल गोल असे फिरवून घ्यायचे, गोळा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दाबून घ्यायचं आहेत, म्हणजे आपले वडे एकदम व्यवस्थित असे तळले जातात. तर साईडला कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तेल आपलं गरम होतं तोपर्यंत शक्य होतील तितके मी वडे हे बनवून घेणार आहे. एकदा वडे बनवून घेतले की तळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आणि वडे तळतानासुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहेत, म्हणजे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा येतो आपल्या वड्यांना. तर इथे 4 ते 5 असे वडे मी बनवून घेणार आहे या पिठाचे. तर तुम्हाला आवडतील तुम्ही हे जे छोटे छोटे असे भजीसुद्धा बनवू शकता या वड्याच्या पिठाचे. ते सुद्धा एकदम असे कुरकुरीत होतात. तर तेल चांगलं तापलेलं आहे आणि तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे वडे चांगले असे मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. तर हे अशा प्रकारे वडे आमच्या घरात सर्वांनाच आवडतात आणि 5 ते 10 मिनिटामध्ये बनवून हे तयार होतात. फक्त तुमचे साबुदाणे हे भिजलेले चांगले पाहिजेत, मग वडे तुमचे व्यवस्थित असे पटकन होतात. आता मी इथे एक काय चुकी केलेली आहे, पटकन हे पलटण्याची गरज नव्हती. पटकन उलटताना हे असे चिटकलेले आहेत थोडेसे वडे. एकदम पटकन आपल्याला हे टाकल्यानंतर तेलामध्ये अजिबात पलटायचे नाहीत, नाहीतर आपले हे वडे असे झारीला चिटकू शकतात. तर एकदम गॅस हा मीडियम ठेवलेला आहे आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता आपल्या वड्यांना कलर वगैरे किती छान आलेला आहे. तर अशा प्रकारे हे वडे मी काढून घेणार आहे आणि बाकीचे राहिलेले सुद्धा वडे अशाच प्रकारे मी तळून घेणार आहे. तर आता हे पीठ तुम्ही 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. आरामात हे फ्रीज राहतं आणि डब्यासाठी वगैरे मुलांना करणार असाल तर आदल्या दिवशी हे पीठ मळून तुम्ही ठेवू शकता. हे वडे खूप छान होतात. तर ह्यामध्ये आपण टेस्ट वाढवण्यासाठी थोडंसं अद्रक वापरलेलं आहे आणि थोडासा लिंबाचा रस वापरलेला आहे, त्यामुळे हे वडे आणखीन टेस्टी होतात. दही नसेल तरी चालेल, तुम्ही अशा प्रकारे हे खाऊ शकता. तर आता वडे माझे झालेले आहेत आणि पटकन मी इथे साबुदाणा खिचडी करून घेणार आहे.
मऊ लुसलुशीत होते. शाबू तुम्ही आदल्या दिवशी भिजत घातले की तुम्हाला हवी तशी मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी होते. फक्त आपल्याला शाबू भिजेल इतकंच बरोबर शाबूच्या पाणी ठेवायचं आहे, म्हणजे आपले शाबू व्यवस्थित असे भिजले जातात. तर कढईमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि त्यामध्ये टाकलेले आहे थोडीशी अशी मोठी मोठी मिरची तळलेली आहे, कारण की शाबूमधली जी आपण खिचडी करतो आणि त्याच्यासोबत जी मिरची असते ती मला खूप आवडते, त्यामुळे इथे मिरचीचा आकार थोडासा असा मोठा ठेवलेला आहे. तर इथे मिरची चांगली तळून घेतलेली आहे. शक्यतो करून मिरची पूर्णपणे तळून घेतली की मगच आपल्याला यामध्ये बटाटा टाकायचा आहे, म्हणजे आपली ही मिरची जी आपण शाबू खिचडीमधून बाजूला काढतो ते आपण खाऊ शकतो. तर इथे सालं काढून मी बटाटा एकदम असा बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लांबडासुद्धा चिरून खिचडीमध्ये घालू शकता आणि बटाट्याने आपल्या ह्या साबुदाण्याच्या खिचडीला चव दुप्पट होते. तर बटाट्याला व्यवस्थित असं मीठ लागण्यासाठी यामध्ये टाकलेलं आहे मी अर्धा चमचा हे मीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर जिरे चालत असतील तर ते तुम्ही घालू शकता, स्किप केले तरी चालतील. तर बटाटा आपला चांगला असा तळलेला आहे, म्हणजे शिजलेला आहे बटाटा. तर आता यामध्ये आपण टाकणार आहे ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपली खिचडी मऊ लुसलुशीत आणि खमंग होते. तर यामध्ये टाकणार आहे आता मी शाबू जे आपण भिजत घातलेले 1 वाटी शाबूची खिचडी बनवणार आहे मी इथे. तर शेंगदाणे भाजूनच घ्यायचे आहेत, म्हणजे आपली खिचडी खूप छान होते. खमंग असे भाजून घ्यायचे आणि मग त्याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा, म्हणजे आपली खिचडी खूप छान होते. तर खिचडी बनण्यासाठी सुद्धा भरपूर वेळ लागत नाही, एकदा 2 ते 3 मिनिटांमध्ये ही खिचडी बनून तयार होते. तर सारखी अशी परतत राहायची आहे, नाहीतर खिचडी आपली खालीही लागू शकते. तर खिचडीला जास्त तेल वगैरे लागत नाही, कारण की थोडेसे तेलामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकलं ना की आपोआपच आपलं हे खिचडीला असं तेल सुटायला लागतं. इथे आता मी टाकणार आहे ते म्हणजे मीठ टाकणार आहे 1 चमचा. पहिला मी अर्धा चमचाच इथे मीठ टाकलं होतं. मिठाचा चमचा हा एकदम छोटा आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं खिचडीला चव येण्यासाठी थोडंसं साखर टाकलेली आहे मी. साखर ही अंदाजेच टाकलेली आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी काही हरकत नाही. जवळजवळ माझी खिचडी ही भाजून झालेली आहे. आणखीन 2 ते 3 मिनटं ही भाजून घेणार आहे आणि खिचडी आपली चांगली मऊ लुसलुशीत अशी खिचडी झालेली आहे, पाहू शकताय. अशी व्यवस्थित अशी दबली जाते, म्हणजे खिचडी आपली ही भाजलेली पण आहे आणि व्यवस्थित अशी मऊ लुसलुशीत ही खिचडी झालेली आहे. तर तुम्ही जर खिचडी आणखीन मऊ पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हापका देऊन ही खिचडी 2 ते 3 मिनटं ही तेलामध्ये परतू शकता. इथे माझी खिचडीसुद्धा झालेली आहे. तर शाबू वडे आणि माझी खिचडी ही अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये ही झालेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे उपवासासाठी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.